Hi, good morning. Now we see the chapter number 4, Nutrition in Living Organism. आज आपण चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा बघणार आहोत. आतापर्यंत आपण 4 लेक्चर बघितले या धड्यावरती आणि आज शेवटचं लेक्चर लास्ट लेक्चर या धड्यावर आपण बघूया आणि पाठाला सुरुवात करूया. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो let's go. Okay, now we are going to next part is nutrition in animal. दुसऱ्या भागाकडे आपले न्यूट्रिशन इन ॲनिमल. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं न्यूट्रिशन इन प्लांट. न्यूट्रिशन इन प्लांट हे बघितलं होतं, प्राण्यांमधील पोषण. सध्या आपण प्राण्यांमधील पोषण हे आपण बघूया. ओके, let's go. The concept refers to the body need for nutrients, mode of ingestion, food and its use in the body. म्हणजे या भागामध्ये आपल्याला न्यूट्रिशन, मोड ऑफ इंजेशन म्हणजे ते घेण्याच्या पद्धती अँड द युजेस इन द बॉडी, त्याचा शरीराला काय फायदा आहे हे आपण बघूया. ओके, लेट्स रिकॉल विच आर द व्हेरियस न्यूट्रियन्स इन फूड. अन्नामध्ये कोणकोणते न्यूट्रियन्स आपल्याला आढळून येतात. ओके, फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रियन्स यूज. आपण कोणत्या कारणासाठी हे पोषक द्रव्य घेत असतो. ओके, न्यूट्रियन्स नेसेसरी फॉर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ बॉडी आर ऑब्टेन फ्रॉम फूड. हे पोषक द्रव्य किंवा न्यूट्रियन्स आपल्याला बॉडीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पार पाडण्यासाठी, ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्यासाठी आपल्याला हे घ्यावं लागतं. दे आर सप्लाइड टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी थ्रू ब्लड. हे जे पोषक तत्त्वे आहेत, न्यूट्रियन्स आहेत, ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोचवले जातात थ्रू द ब्लड. ब्लडच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या पार्ट्सपर्यंत पोचवलं जातं. द फूड दॅट वी कन्झ्युम डज नॉट मिक्स विथ ब्लड ॲज इट इज. जे आपण अन्न घेतो ते अन्न रक्तामध्ये तशाच्या तशा मिसळू शकत नाही. समजा आपण हे जेवणाचा एक घास घेतला, ते चावून गेलो, तशाचा तसा तो रक्तामध्ये मिसळेल का? नाही. नॉट इज अ मिक्स विथ ब्लड ॲज इट इज असं त्याने म्हटलेलं आहे. ओके, सो इट नीड्स टू कन्वर्ट इंटू soluble form that can easily mix in blood. मग त्या अन्नाचं सोल्युबल फॉर्ममध्ये म्हणजे जे मिक्स होईल तिथपर्यंत बारीक कणामध्ये त्याचं रूपांतरण करावं लागतं. न्यूट्रिशन इज ॲनिमल इन्व्हॉल्व व्हेरियस स्टेप फ्रॉम इंजेशन टू इजेशन. इंजेशन टू इजेशन म्हणजे खाण्यापासून ते बाहेर टाकण्यापर्यंतचं याच्यामध्ये वेगवेगळे परफॉर्मन्स होत असतात. इजेशन म्हणजे आत घेणं आणि इजेशन म्हणजे बाहेर टाकणे, त्याला सात्मीकरण असे म्हणतात. ओके, सो लेट्स गो स्टेप बाय स्टेप इन न्यूट्रिशन. स्टेप बाय स्टेप मग आपण बघूया न्यूट्रिशनमध्ये काय होतं. म्हणजे आपल्याला आता एवढा भाग नीट बघायचा आहे. ओके, लेट्स गो. 1 इजेशन. पहिला भाग काय आहे? इजेशन. इजेशन इज द फूड इज टेकन इन टू द बॉडी. म्हणजे अन्न आत घेण्याच्या प्रक्रियेला इजेशन असे म्हणतात. सेकंड वन इज द डायजेशन. डायजेशन मीन कन्व्हर्जन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म. त्या फूडचं कन्व्हर्जन सिम्पल सॉल्युबल फॉर्ममध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात? डायजेशन.
थर्ड वन ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. जे लहान लहान कण आहेत ते ब्लडमध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात त्याने ॲब्सॉर्प्शन असे म्हणलं. ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, शोषण. आणि फोर असिमिलेशन. असिमिलेशन म्हणजेच सात्मीकरण. असिमिलेशन म्हणजे काय, सात्मीकरण. ओके. तर युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्बेड फूड बाय सेल अँड देस अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअर. म्हणजे काय, तर त्या अन्नाचा उपयोग शोषण, पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. म्हणजे अन्नाचा उपयोग काय, तर पेशी आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. म्हणजे ऊर्जा कुठे तयार होते, परफॉर्म होते, इन द सेल. फिफ्थ वन इजेशन म्हणजे काय, तर उत्सर्जन. इजेशन म्हणजे काय, उत्सर्जन. ओके. रिमूव्हल ऑफ वास्ट प्रोडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. म्हणजे काय, तर जे वेस्ट पार्टिकल आहेत, जे फूड आपल्या शरीरामध्ये पचलं नाही किंवा अनडायजेस्टेड, जे पचलेलं नाही, डायजेस्ट झालेलं नाही, ते फूड आपण काय आपल्या शरीराबाहेर फेकलं जातं किंवा टाकलं जातं. या प्रक्रियेला आपण काय म्हणजे इजेशन. ओके, इजेशन. अंडरस्टूड, एवढा भाग कळाला. ओके. नेक्स्ट, ऑब्झर्व अँड observe the animals around you and complete the following table. मला फक्त तो एक दोन प्राणी दिलेत, त्या प्राण्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आणि हा टेबल तुम्ही पूर्ण करायचा आहे. प्राण्यांमध्ये नेम ऑफ द एनिमल आहे काव आणि दुसरा आहे फ्रॉग. आणि मग त्या पहिल्या काळामध्ये टाईप्स, नेम ऑफ फूड, काय खातात ते लिहायचं आहे, मेथड, ते कशा प्रकारे खातात, पितात, चावतात, शोषतात, हे तुम्ही लिहायचं आहे. ओके. नाव टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल. नाव आपण बघूया टाईप्स ऑफ, हा भाग टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल. पहिला आहे हॅलोझोनिक न्यूट्रिशन. ओके, हॅलोझोनिक न्यूट्रिशन बघूया काय आहे ते. Okay, how does ingestion occur in unicellular animal like amoeba? या हॅलोझाईक न्यूट्रिशनमध्ये आपण सुरुवात बघूया अमेबापासून. अमेबासारखे जे एकपेशीय प्राणी आहेत, त्यांना न्यूट्रिशन इजेशन कशा प्रकारे होते. इजेशन म्हणजे ते अन्न कशा प्रकारे ग्रहण करतात, अन्न कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये घेतात. ओके. अमेबा डज नॉट हॅव ऑर्गन लाईक हँड्स, माउथ. ओके, म्हणजे अमेबाला हात किंवा तोंड यासारखे अवयव नसतात. इट इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. तो काय आहे, युनिसेल्युलर ॲनिमल आहे, म्हणजे एकपेशीय प्राणी आहे. इट कॅन टेक इन फूड थ्रू एनी पार्ट्स ऑफ द सरफेस ऑफ इट्स युनिसेल्युलर बॉडी. तो अन्न आत घेताना आपल्या शरीराचा कोणत्याही भागाकडून तो अन्न शोषून घेऊ शकतो. इट सराउंड द फूड पार्टिकल्स फ्रॉम ऑल साइड्स टू टेक इट इन टू द सेल. तो पहिला आपल्या
शरीरातील पूर्ण त्या अन्नाला काय करतो, वेढा घालतो आणि नंतर अन्न आपल्या आतमध्ये घेण्याची क्रिया करतो. आफ्टर दॅट इट डायजेस्ट द फूड विथ द हेल्प ऑफ डिफरंट एन्झाईम. अमिबाला काय तोंड वगैरे नसतं, त्याच्यामुळे तो चावू शकत नाही. मग तो काय तिथे वेगवेगळे एन्झाईम्सचा वापर करतो. एन्झाईम्स म्हणजे द्रव्ये, त्याचा वापर करत असतो. अनडायजेस्टेड फूड लेफ्ट बिहाइंड ॲज द अमेबा मूव फर्दर विथ द हेल्प ऑफ पॅरामेशियम एक्सेट्रा. जे उरलेलं अन्न आहे तो तिथे सोडून देतो आणि तो पॅरामेशियमच्या सहाय्याने इकडे तिकडे जाऊ शकतो. ओके. ऑल द स्टेप ऑफ न्यूट्रिशन ऑकर विथ देअर युनिसेल्युलर बॉडी. युनिसेल्युलर बॉडी. ओके. आता एक तुम्ही नीट लक्ष द्या. हा जो एवढा हा आहे, हा जो प्राणी आहे, अशा प्रकारचा जो प्राणी असतो, जो ससा डोळ्यांनी दिसत नाही, एकदम छोटा एक पेशीय प्राणी म्हटल्यावर एकदम छोटा, तो डोळ्यांनी दिसत नाही, तो मायक्रोस्कोप खाली बघावा लागतो. इट इज अ नॉट सीन टू नेकेड आईज. इट इज ऑब्झर्व विथ हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप खालीच बघावा लागतो. हा काय अमेबा आहे. ओके. नाव सी दिस वन इज द amoeba. Okay, amoeba. Now this one amoeba taken food with the help of pseudopod. Okay, जे काय आहेत, आपल्या शरीराचा भाग आहे ते आपलं अन्न ग्रहण करतो विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. ओके. आणि जे उरलेलं फूड आहे तो काय करतो, सोडून देतो आणि निघून जातो. एवढ्या या स्टेपने काय करतो, तो अन्न ग्रहण करत असतो. नीट बघितलं तर स्टेप सुरुवात कुठून होते, इथून अन्नाच्या जवळ जाणे, त्याला नंतर काय वेढा देणे. ओके. आणि ते अन्न आत घेणे, तिसरी स्टेप वेढा देऊन, आणि पूर्ण अन्न आपल्या शरीरामध्ये घेण्याचं काम इथपर्यंत होत असतं. ओके. म्हणजे ही स्टेप कशी गेली, खालून वर. ओके. खालून वर गेलेली आहे. ओके. लेट्स गो नेक्स्ट. म्हटलं त्याने काय, ओके, insect have mouth parts of ingestion of food. For example, in insect like the cockroach, grasshopper, which is a nibble, have jaw like mouth. Insect have mouth part. जे काही प्राणी आहेत त्यांना तोंड असतं. जसे की त्याने काय सांगितलं आहे इथे, फॉर एक्झाम्पल लाईक कॉक्रोच, कॉक्रोचला तोंड असतं, ग्रासहॉपरला तोंड असतं, तोंडासारखा भाग असतो. जो लाईक माउथ पार्ट. ओके. बटरफ्लाय सक फूड विथ द ट्यूब लाईक प्रोब बेसिक. म्हणजेच फुलपाखरं आहेत, त्यांचं तोंड हे आपल्या कोक्रोचसारखं नसतं, तर त्याचं सोंडेसारखं तोंड असतं. सोंड जसे आपल्या हत्तीला सोंड असते तशी, पण त्याची लहान सोंड असते कोणाला, बटरफ्लायला. ओके. आणि मॉस्किटोज अँड बेडबग यूज अ निडल लाईक माउथ पार्ट. तर जे डास आहेत, ढेकून आहेत, ते सुईसारखं त्याला तोंड असतं. ॲज लाईक निडल म्हटलं आहे, सुईसारखं. टू पिड्स अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड और अदर फ्लुइड. आणि ते त्या सुईसारखा पार्ट आपल्या शरीरामध्ये पोचतात आणि तिथून काय ते ब्लड शोषून घेतात. म्हणजे जे प्राणी आहेत, प्राण्यांना तोंड असतात, बरोबर, किंवा त्यांना सुईसारखा भाग असतो, किंवा त्यांना सोंडेसारखे भाग असतात. हे आपल्याला माहिती आहे. ओके. नाव वी आर
ऑब्झर्व अँड डिस्कस. हे काय, हे जे प्राणी आहेत या प्राण्याला ऑब्झर्व करायचं. ओके, हे अन्न कसं खातात, कोणत्या प्रकारे खातात ते ऑब्झर्व करायचं आणि त्याचं काय करायचं, फूड टाईप क्लासिफाय करायचं, म्हणजे वर्गीकरण करायचं. ओके.